गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह या धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या 4 वर्षीय चिमुकल्यावर वन्य प्राणी बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक 30 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। विहान भोतोष रॉय वय वर्ष 4 राहणार दिनकर नगर असे या गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे। सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळला असला तरीही या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या काका नामे अजय सरदार वय वर्ष 25 यांच्यासोबत गोठणगाव येथील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे विहंगमय दृश्याची पाहणी करण्यासाठी आला होता। धरण बघून परत जात असतानाच विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या विहानवर अचानक ही झडप घातली आणि चिमुकल्याला पायाने धरून जवळपास 100 फूट अंतरावर जंगलात फरफटत नेले। काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहानच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेले आणि यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला पळून लावण्यात यश मिळवले। या हल्ल्यामध्ये विहानच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला आहे। तर तत्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले आहे। तर उपचारासाठी पूजा पचारे व तेजराम पराते यांनी मोलाची मदत केली आणि गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरामध्ये बिबट्यांचे वावर वाढली आहे आणि यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने उपाययोजना करून बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।